दोघांना देखील दादांनी सगळं म्हणणं ऐकून घेतलं. नेमकं या सगळ्या वादावर आता पडदा पडला असं म्हणायचंय का? आणि कोण नाही. बैठकीला उपस्थित कोण कोण होते ते सांगा. दादांसमोर जी चर्चा झाली कोण कोण होतं या चर्चेला? या चर्चेला स्वतः दादा होते, स्वतः विरोधी जी कोणी आहे मत मांडणारी रुपाली पाटील ठोंबरे, तिच्या घरचे, माझ्या घरचे, एवढे सगळेजण तिथे उपस्थित होते. काय चर्चा झाली? चर्चा अशी झाली की जे काही माझं वैयक्तिक जे काही वाद झाले होते त्याला जे राजकीय स्वरूप दिलं गेलं, त्या स्वरूप जे काही स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरून जे काही राजकीय स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरनं जे काही वाद वाढत चालले होते, तर दादांनी त्याच्यावरती एक शहानिशा करून की ह्याच्यातनं सीपी काय जो काय निर्णय आहे तो पोलीस यंत्रणा सगळं मत म्हणजे जे काय आहे चाललेलं त्यात सीपी येऊन तुम्हाला मदत करते असं म्हणायचं का? नाही, वाद मिटला असं म्हणता नाही येणार. वाद मिटला का तुमचा? वाद मिटला असं म्हणता येणार नाही. आता जे काय होणार आहे ते सीपी आणि पोलीस जे काय आहे ती यंत्रणा ते सगळा तपास करून निर्णय देणार आहे. दादा काय म्हणाले पण दादा काय म्हणाले? दादांनी समजावून सांगितलं की हे असं वादविवाद करू नका वगैरे, आणि जे काही त्याच्यावरनं राजकारण होतंय याचा फार त्रास होतोय ह्याबद्दल दादा बोलले. ओके. काय रुपाली चाकणकरांकडे तक्रार तुम्ही केली होती का? नाही, रुपाली चाकणकरांकडे अद्याप अजूनही तक्रार केलेली नाहीये. अजून ग्राउंड लेवललाच हे सगळं चाललेलं आहे. ओके. करणार आहात काय त्या काळात? हा न्याय मिळण्यासाठी मी याच्या आधीही सांगितलंय की मी आयोगाचे म्हणजे डाक ठोकवू शकतो. तुमचे 2 व्हिडिओ समोर आले, हा. सुरुवातीचा आला, नंतर एक आला. हो, मी सांगितलं होतं सुरुवातीला जो काही व्हिडिओ आला होता तो सुरुवातीला जो काही व्हिडिओ तयार केला होता त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट झाली. दोन्ही घरांच्या जे काही बोलणं झालं त्याच्यातनं त्यात माघार घेऊन माझ्याकडनं दबावाखाली तो व्हिडिओ करण्यात आला होता. म्हणजे माफी असं नाही की हे आमच्या वैयक्तिक वाद आहे आणि ह्याच्यातून आम्ही पुढे जाऊन काही राजकारण घडू नये म्हणून तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट करण्यात आला. दबाव टाकला होता तेव्हा व्हिडिओ जेव्हा काढला रुपाली पाटील यांच्या घरच्यां. कोण कोण होते? नाही, तो शूटिंग नाही, समोर हे ठेवून केला होता. कोण घरचे म्हणजे कोण होते? वडील होते? कोण नाही, होते? तिचे मामा होते. हा. सांगितलेले आता काय म्हणणं आहे? नाही, आता म्हणणं दादांच्या म्हणण्यानुसार आता पोलीस दादांच्या म्हणण्यानुसार आता जे काय आहे सीपी ते पोलिसांच्या यंत्रणेखाली सर्व तपास करून आता ह्याच्यातनं जो काय आहे तो निर्णय योग्य देणार आहेत. चौकशी केली का तुमची आणि काय शेवटची कधी पोलिसांनी चौकशी केली? अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाहीये. जे काय आहे आमचे तिथं गुन्हे दाखल झालेले आहेत. अद्याप याच्यातनं अजून काही पोलीस यंत्रणा हल्लेली नाही.